मी पूर्वी रासायनिक शेती करायचो त्यावेळेस किती जरी चांगला डोस टाकला काय जरी केलं तर 30-32 कांड्याच्या वर कांड्या जात नव्हत्या. पण आता ही बायो फिट औषध चालू केल्यापासून नेट सर्पचं औषध चालू केल्यापासून माझी कांड्याची संख्या जवळजवळ ऊसाची 42 ते 47 कांड्यापर्यंत कांड्या येत्या. बघू आपण कांडी मोजू आणि कांडीतलं अंतर जे आहे ना कांडी लांबी पण भरपूर आहे कांडीची. बघूया आपण मोजू आपण कांड्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 आणि ही 47. म्हणजे साधारणतः 45 ते 46 कांड्या. हा 45 ते 46 कांड्यावर ऊस आहे आता. आणि लांबी आणि जाडी कशी आहे? लांबी पण कांड्याची चांगली आणि जाडी पण कांड्याची चांगली आहे. ही काय आहे? ही एक ह्यातून निघालेला नवीन फुटवा आहे हा. हा त्याला खोंबारा म्हणते आमच्याकडे. हा ही खोंबारा साधारण 15 ते 25 कांड्यापर्यंत खोंबारा गेलेला आहे. म्हणजे ही हा लहान आहे, हा 15 कांड्यावर आहे. हा आणि हा उंच गेलेला तो किती कांड्यावर आहे? 25 कांड्यावर आहे साधारण 25 कांड्यावर. आता किती टन ऊस गेलाय, किती गुंठ्यात? 18 गुंठ्यात माझा आता ऊस गेलाय 50 टन 18 गुंठ्यात. बर. 1.5 एकराचा प्लॉट आहे. आता पुढे अजून थोडं चालू आहे. मूळ कितीवर कांडकं होते ते एका ऊसाचं? एका ऊसाचं 4 कांडकं होते, कुठे 5 पण होते ते. हा मुळीवर मुळे कुठे एका मुळीवर 2-2 मुळे येत्या. बर. अशी सिंगल लाईन कुठे दिसत नाही. तुम्ही समाधानी आहात का बळीराजाला सांगा? भरपूर समाधान आहे. नेटसर्प कंपनीची औषधं वापरल्यापासून तुम्हाला याचा सल्ला कोणी दिला? आमचे वर्ग मित्र परमेश्वर दुधाळ साहेब यांची भेट झाली. हा त्यांनी आम्हाला सांगितलं 1 नंबर औषध आहे ती, हा वापरून बघा तुम्ही एकदा फक्त. हा मग आम्ही एकदा वापरली की नंतर मग आपण कायमस्वरूपी वापरायला चालू केलं. मग ते औषध कंटिन्यू वापरतो. कंटिन्यू प्रत्येक प्रकार आम्ही औषध वापरतो. तुम्हाला जमिनीत वगैरे काय बदल दिसला का औषध? रासायनिक खत ज्यावेळेस आम्ही वापरायचो त्यावेळेस मातीची एकदम चिटी व्हायची, माती एकदम घट्ट व्हायची एकदम. हा रान वगैरे नीट करायचं म्हणलं तर लवकर माती फुटत नव्हती. हा पण आता ही औषधं वापरल्यापासून रान एकदम पोळीसारखं एकदम मऊ एकदम पडतंय. रान एकदम माती म्हणजे सुपीक झाली जमीन. भरपूर सुपीक झाली जमीन. तुम्ही समाधानी आहात? भरपूर समाधान आहे, चांगला समाधान आहे आम्ही. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकतो रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा. नेटसर्प औषधं चांगली आहेत एकदम, वापरा. धन्यवाद. धन्यवाद.